असताना मी घर माझं खाली केलेलं आहे। किती दिवस झाला आता तुम्ही बाहेर पडून? 4 दिवस झाला आम्ही इथं बाहेर पडलेलं आहे। आम्ही कोर्टामध्ये दाखल आहे, सर्व पेंडिंग आहे। पेंडिंग दाखवायला आहे तरी बी यांनी येऊन बाहेर काढल्या सर्वांनी। इथं ह्यांना आम्ही सांगितल्यावर यांनी म्हणतात बंबईचं आम्हाला काय माहीत नाही, आम्हाला ह्या कोर्टामधनं काहीतरी एक कागद आणून द्या, आम्ही घर लगेच खाली करायचं थांबवतो। पण ह्या कोर्टामध्ये आम्हाला कोण काय हेच नाही, आम्हाला काय माहीत बी नाही याच्यामध्ये। आम्ही कधी कोर्ट खेळलं नाही, काय नाही। आता मालक आलता का काय गुंड लोक आलते? मालक बी आले होते, कोर्टाचे बी आले होते, पोलीस बी आले होते, त्यांचे पोरं बी आले होते। हां, सर्वच आलेले होते। म्हणजे बळजबरी तुम्हाला ओढून बाहेर काढले। आम्हाला काय आम्ही त्यांना म्हणालो होतो हाय असं सामान सहित सील करा म्हणलो, पण तिने साधे कुलप लावून गेले। आम्हाला वाटलं कोर्टाकडनं म्हणलं तर सील करतात का वाटले होते। कोर्टाचे माणसं नव्हते नाही ते आम्हाला ते वारंवार ह्याला बोलत होते असे, आणि ह्याने स्वतःहून जाऊन म्हणत होते त्याला की मालक ते तुमचे आई वडील वारलेत ना। आम्हाला कोर्टाची नोटीस बी नाही म्हणल्यावर तिने म्हणाले तुम्हाला कोर्टाची नोटीसच आली, पण एक बी नोटीस आली नाही आम्हाला। आमच्या पत्र नाही किती वर्षापासून होतं कोर्टात हे केस? 2014 पासून केस चालू आहे। नोटीस नाही काय नाही। वकील म्हणलं इथं तुमच्यासारखा निकाल झाला म्हणल्यावर मी मुंबईमध्ये दाखल केलो। मी 6 महिन्या झालं चालू आहे तिथं। तुमच्यातर्फे कोण होता वकील? सुरेश गायकवाड तुमच्यातर्फे? आमच्यातर्फे। सुरेश गायकवाड तिकडे ते कळवलं आम्हाला, यांना काहीच नाही कळवलं। आम्हाला म्हणले त्याच्यासारखं इकडं निकाल झालेला आहे, मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करावं लागतंय म्हणले। नोटीस बिटीस काही नाही आले, नाही नोटीस नाही काय नाही भेटली म्हणलं तरी पण म्हणले तुमच्यापर्यंत पोहोचली, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही असं कसं का नाही म्हणता तुम्ही। जबरदस्ती करत होते ते आम्हाला, जबरदस्ती करत होते। आम्ही तर घरात घुसायला नाही दिले त्यांनी। एकदा त्यांनी 10-15 जण लोक होते। आम्ही एकदा सकाळी गेलं तर संध्याकाळीच येतो आम्ही घरी, पण लेकर आमचे बारके पण काय बी घरी एक चिठ्ठी का ना आलं का नाही लगे फोन लावतात पप्पा असं आले काय। काहीच नाही। आणि घराला कधी आपण कुलूप लावलेलंच नाही, घर उघडच असते कधी बी। कारण का हे माझी आत्या, हे लेकरं, हे पोरी, हे 2 पोरी 12:30ला जाते शाळेला, हे बारकं पोरग सकाळी जात आहे, हे पोरगी 10ला जाते, माझं मोठं पोरग इथंच असतंय, अजून एक माझा भाऊ एक आहे इथंच असते ती। जर ह्यानी बी कुठं बाहेर गेलं तर हे माझी आत्या इथंच असते, माझी आई एक आहे अजून एक, ते बी इथंच असतात। पुढे काय करायचं? पुढं आम्हाला काय तर न्याय मिळावा, मला काय तर व्हायला पाहिजे। ते म्हणल्यानंतर थोडं अचानक बाहेर काढल्यावर आता आम्ही जायचं कुठं आता? नाही, आम्ही करून खाणार आहे, आमचा हातावर पोट, कामाला गेलं तर आमचं पोट चालणार। असं अचानक बाहेर काढल्यावर आता आम्हाला कोण रूम देते? ते केले त्यांना म्हणले मी कारखान्यात कामाला जाते, 8 आण्याला 1 टॉवेल पडतं, मी 100 टॉवेल करावतो, 40 रुपये मिळत आहे सर। आम्ही असं करून त्यांना पैसे दिलं म्हणलं तरी त्यांनी ऐकला नाही, हे सगळं गबाळ रोडवर आणून टाकलंय आमचं। तरी त्यांना आम्ही काय म्हणालो होतो 2 दिवस टाइम तर द्या, 2 दिवस टाइम तर द्या। नाही, कोर्टाकडनं आदेशच आलेला आहे, आम्हाला काहीच करता येत नाही। काय कागद वगैरे काय दिले नाही, फक्त दाखवले। काय नाही, तुम्हाला अर्ध्या तासात खाली नाही येतं, आम्हाला कळत बी नाही, म्हणून तर एवढं गोड पेंट खाल्लेलं आहे। एवढं कळालं असतं तर एवढं कशाला झालं असतं आमचं? पैसा तर दुनियाचा दिलेला आहे। वकील म्हणणार हात आहे, आम्हाला काय करणार, कुठल्या कागदाला किती पैसे लागणार, एवढं लागणार आहे सर, आता नाही, एक 4-8 दिवस जाऊ द्या। बारके लेकराच्या तोंडातनं काढून दिलेले पैसे आम्ही। सणाच्या सण होता 2 दिवस, नाही म्हणलं 10,000 आणून सण केलं नाही, जयंतीला कपडे नाही, काय नाही, जयंतीचा बंद केलं, त्याला 10,000 रुपये निघून दिले त्यांना, त्या सरांना। अक्कलकोट रोड, किसान नगर या ठिकाणी दलित समाजातील, मागासवर्गीय समाजातील वाघमारे परिवार या ठिकाणी गेल्या 35 वर्षापासून या घरात ते राहतात। जवळपास जे मुसपेट मालक आहे त्या मालकाला 1,96,000 रुपये, म्हणजे 35 वर्षापासून थोडं करून या ठिकाणी त्यांच्या रोजीरोटीचं काम करून त्या ठिकाणी त्या मालकाची भरती केली। आणि तो मालक मयत झाल्यानंतरनं जाग्याला जास्त डिमांड आल्याने त्याच्या मुलाचे डोळे फिरले आणि तो यांना घर खाली करा असा तगादा लावत होता। तगादा लावत असताना त्यांनी काय केले की न्यायालयात धाव घेतली, आणि न्यायालयात धाव घेतल्यानंतरनं त्या ठिकाणी न्यायालयात हे प्रकरण चालू असताना त्या ठिकाणी तो स्वतः आला आणि येऊन इथं घरामध्ये सगळे भांडे, परिवार सगळं लहान मुलं आहेत, वयस्कर हे आहेत, ते सगळ्याला असं घराच्या बाहेर काढून या ठिकाणी यांच्यावर अन्याय केलेला आहे। मला काय म्हणायचं आहे की आपण न्यायालयीन बाप असताना, या ठिकाणी निकाल असताना ह्यांना काय वाचायला येते, काय लिवायला येते, का काय करतात? काही गुंड लोक हाताशी धरून या ठिकाणी ह्यांना जोर जबरदस्तीने, यांना कसली नोटीस नाही, कसलंही काय, यांना म्हणजे
आणखीन काही म्हणजे कागद आला नाही तरी देखील यांच्यावर अन्याय झालेला आहे. तर या ठिकाणी यांचे हायकोर्टात या ठिकाणी हे केस चालू असताना हे प्रकरण न्यायालयात असताना तरी देखील या ठिकाणी यांच्यावर अन्याय झालेला आहे. याचा न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलो आहे. माननीय सोलापूर जिल्हाधिकारी, माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना आमची विनंती आहे, हे जे कोणी गुंड लोक यांची जागा खाली केली, यांचं घर खाली केलेलं आहे, त्यांना कायदेशीर या ठिकाणी कारवाई करावी, जेणेकरून या ठिकाणी आमच्या समाजावर अन्याय होणार नाही. आज कोर्टानं आदेश दिल्यानंतर या ठिकाणी एक नोटीस लावणं गरजेचं होतं किंवा पोलीस प्रशासनाने यांना वारंवार सूचना द्यायची होती, परंतु त्या ठिकाणी असं झालं नाही. आम्हाला काय माहिती ते कोण होते, पोलीस होते का गुंड होते का कोर्टाचे होते, यांना काय कळणार आहे. तर या घटनेची चौकशी होणं गरजेचं आहे आणि यांना न्याय मिळणं गरजेचं आहे. आज थंडीचा दिवस आहे, लहान लहान लेकरं आहे, ते 4-5 लेकरं आहे त्यांचे, हे परिवार रस्त्यावर आलेला आहे. आज जवळपास 4 दिवसापासून हे परिवार रोडावर राहते, म्हणजे हे कसला मोठा अन्याय आहे.